जळगाव शहरातील एका प्रसिद्ध रुग्णालयात दिनांक 2 मे दुपारपासून 2 पैकी एक लिफ्ट बंद असल्याचा व्हिडिओ समोर आला असून या रुग्णालयात 3ऱ्या मजल्यावर जाण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना जिन्याने ये-जा करावी लागत असल्याने त्यांना त्रास होत असून एका रुग्णाच्या नातेवाईकांनी याबाबत तक्रार केल्यावर रुग्णांना घेऊन जाणारी लिफ्ट नातेवाईकांसाठी आज सकाळपासून सुरू केली होती। हा प्रकार समोर आल्यानंतर लागलीच रुग्णालय प्रशासनाने तत्काळ लिफ्ट दुरुस्त केले असल्याचे समजते। पहा काय म्हणाले रुग्णाचे नातेवाईक। दुपारपासून पेशंटच्या नातेवाईकांना जी वापरण्यासाठी लिफ्ट आहे ती काल दुपारपासून बंद आहे। आम्ही प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन त्यांना तोंडी सांगून सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही व पेशंटची जी लिफ्ट आहे ती सुद्धा ते वापरू देत नाही आहे। आज मी सकाळी त्यांच्यावर ओरडलो तेव्हा त्यांच्या प्रशासनाने दखल घेतली व पेशंटचे जे नातेवाईक आहे त्यांना सोडत आहेत, पण मग दोन नातेवाईक जर उभे असतील तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही 5-6 लोक येऊ द्या, तोपर्यंत आम्ही लिफ्टवर नेणार नाही। 4 मजले चढून लोक कसं काय जातील हे सांगा तुम्ही। हा विषय संपूर्ण तुम्ही घटनाक्रम सांगितला, नेमकं कोणतं हॉस्पिटलचा विषय आहे? ऑर्किड हॉस्पिटल। किती दिवस? आणि ही लिफ्ट किती दिवसापासून बंद आहे? काल दुपारपासून बंद आहे। पेशंटची ती पण आता आम्ही त्यांच्यावर ओरडलो तेव्हा त्यांनी ती चालू केली। प्रतिसाद देत नाही इंदे। आता वयस्कर लोक येतात, पेशंटचे नातेवाईक येतात, पेशंटला आपल्याला 4 वेळेस खाली उतरावं लागतं, जेवण, चहा, नाश्ता, पाणी। किती वेळा आम्ही 4 मजले उतरणार चढणार आहे। पेशंटला माझ्या आईला हार्ट अटॅक आला परवा रात्रीपासून ती ॲडमिट आहे। आता आमचे नातेवाईक येतात, ते सगळे वृद्ध आहे, आता ते एवढे 4 मजले चढून कसं काय जातील? आणि तुमचं जे पेशंटला शासकीय योजना आहे का? शासकीय योजनेत आहे। त्या हॉस्पिटलला शासकीय योजनेचा लाभ घेत असताना सुद्धा तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल जरी असलं तर शासकीय योजना इथं चालू आहे, तर मग तुम्ही पैसे जर कमवत आहे तर मग पेशंटला सुविधा द्या ना। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यातल्या त्यात। आता आमचं पेशंट आलेलं आहे इथे, त्यांना पण अटॅकच आलेला आहे। मी त्याच्यासोबत एकटी लेडीज आहे, तर खाली वर करायला मग मला पण प्रॉब्लेम येईल ना, तर पेशंटला भूक लागेल तोपर्यंत त्यांना काही खायला द्यायला पाहिजे। मी जिना उचलून येणं आणि उतरून येणं आणि जाणं शक्य नाही। लिफ्ट सुरू पाहिजे। किती दिवसापासून बंद आहे लिफ्ट? 2 दिवसापासून, म्हणजे काल दुपारपासून। हॉस्पिटलचं नाव काय आहे? झालं पेशंट ॲडमिट आहे, खालीवर व्हायला तकलीफ होते, हे म्हणतात की एवढे लोक पाहिजे तर आज चालू करून नाही तर बंद करू। काल दुपारपासून बंद होतं। किती वेळ म्हटल्यावर तुमचा पेशंट? मग आता 3ऱ्यावर आहे, आता परत 4वर आहे। आणि पेशंटला काय झालं तुमच्या? BP डायबिटीस। असं आणि तुम्हाला सर्व्हिस मिळत नाही की जसं सकाळी सर्व्हिस भेटते याच्यात आहे मी। हां, फक्त लिफ्टची सुविधा नाही आहे। माझं नाव राजेंद्र रमेश तायडे, ऑर्किड हॉस्पिटलचा मी व्यवस्थापक आहे। काल एक आमच्याकडे 2 लिफ्ट आहे, एक मोठी आणि एक छोटी। त्या छोटी लिफ्टमध्ये काल दुपारपासून साधारण 3-3:30 पासनं तांत्रिक बिघाड झाला, त्याच्यामुळे ती लिफ्ट आम्ही पूर्णपणे बंद केली आणि एक मोठी लिफ्ट आमची चालू होती। त्याच्यामुळे आम्ही कंपनीशी संपर्क साधला लिफ्टच्या। त्यांनी आम्हाला सांगितलं की एक छोटंसं पार्ट असतो, तो पार्ट खराब झालेला आहे, तर आम्ही तुम्हाला तो अवेलेबल संध्याकाळपर्यंत झाला की आम्ही तुम्हाला लगेच फिट करून देऊ। आणि काल संध्याकाळी अशी परिस्थिती झाली की लोकांनी तिथं गर्दी केली आणि लोकांनी सांगितलं की इथं लिफ्ट बंद आहे। लिफ्ट ॲक्च्युली आमची चालू होती, कुठल्याही प्रकारची बंद नव्हती। आणि आज आत्ताच्या क्षणी म्हणजे 24 तासाच्या आतच आमचं लिफ्टचं सगळं काम झालेलं आहे, आमची वर्किंगला आलेली नाही। असं काही नव्हतं, आमची लिफ्ट पूर्णपणे चालू होती मोठी, आणि छोटी बंद असल्यामुळे लोक, आता कसं असतं पेशंट रिलेटिव्ह आले की जेवढे रिलेटिव्ह ते वरती आता बाकी थांबतात। आता थांबणाऱ्या व्यक्तींनी सांगितलं की आम्हाला घेऊन गेले नाही, असं काही नसतं। त्याच्यामुळे ती लिफ्ट आमची वर्किंगला आहे। मोठी छोटी जी तांत्रिक कारणामुळे बंद होती ती आता ह्या क्षणी आमची चालू झालेली आहे।